न्यूज, सच जरूरी है। नमस्कार दर्शकों, ये है MNS न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं MNS न्यूज टीवी। मैं हूँ आपके साथ राज। तो ये देखते हैं नागपुर से आई हुई कुछ खास खबर। भारतीय जनता पार्टी नाम से नहीं काम से जानी जाती है। जी हाँ, सड़क परिवहन राजमार्ग मंत्री नितिन जी गडकरी अपना 67वां जन्मदिन मनाया। छात्र जीवन से निकल कर देश की रियासत में ऊंचा मकाम हासिल करने वाले दिग्गज में शुमार नितिन जयप्रकाश गडकरी का नाम खास तौर पर आता है। होने वाले उनकी तारीफ में विपक्ष के नेता भी कई बार बहुत कुछ बोलते नजर आते हैं। जी हाँ, केंद्र की मोदी सरकार के 10 साल के कार्यकाल में नितिन गडकरी के विकास कार्य और सबसे आगे रखा जाता है। उनके कार्यकालों में आलीशान सड़कें, एक्सप्रेस वे, फ्लाईओवर के तेजी से हो रहे निर्माण कार्यों के काम के कारण उन्हें मोदी सरकार का विकास पुरुष भी कहा जाता है। हाल ही में हुए लोकसभा चुनाव में फिर एक बार उन्होंने जीत हासिल की थी, जिस जीत के तौर पर और उनके जन्मदिन के अवसर पर वामन राव बर्डे मेमोरियल पब्लिक सर्विस फाउंडेशन और नागपुर के अध्यक्ष नरेश वामन राव बर्डे द्वारा भव्य निःशुल्क स्वास्थ्य जांच, निदान क्षेत्र, नेत्र जांच एवं निःशुल्क चश्मा वितरण शिविर रखा गया और जनता की सेवा कर भारतीय जनता पार्टी फिर एक बार चर्चे में आई। ठरवलेलं आहे, त्या निमित्ताने इथे आलो असता इथे आम्ही सुरुवात केली त्या शिबिराची आणि मला पक्षाच्या कार्यालयातून एक फोन आला आणि मला म्हणाले, बर्डे साहेब तुमची, नरेश भाऊ तुमची आम्ही एक शहराच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करणार आहोत, तुम्ही इथे या। तर मी या ठिकाणून इथून निघालो आणि तिथे आमचे शहराचे अध्यक्ष श्री बंटीजी कुकडे यांनी मला त्या पत्र देऊन माझं अभिनंदन केलं आणि मला एक मोठी जबाबदारी दिली। पण या सगळ्या जबाबदारीचं श्रेय हे आमचे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी आणि आमचे लाडके उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुण्य आणि यांच्यामुळेच मला ते लाभलेलं आहे। आणि त्यामुळे तसेच आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष बावनकुळे साहेब यांचे आभार मानतो। त्यानंतर आमचे प्रभारी पश्चिम नागपूरचे संदीपजी जोशी यांचेसुद्धा मी खूप खूप आभार मानतो। आज भारतीय जनता पार्टीला पुढे भविष्यामध्ये, मी याआधी संघटनेमध्ये काम करतच होतो, ओबीसी मोर्चाचं काम मी जोमानी 6 वर्षापासून करत आहे। 3 वर्ष झाल्यानंतर पुन्हा नियुक्ती झाली होती माझी पश्चिम नागपूर ओबीसीच्या अध्यक्ष मंडळाच्या अध्यक्ष या नात्याने। आणि आता मला शहराचा उपाध्यक्ष म्हणून केल्याबद्दल मी सगळ्या माझ्या नेत्यांचे आभार मानतो आणि एक हमी देतो की मी पुढे भविष्यात संघटनेमध्ये मजबूत काम करत राहील। शहरामधली संघटना पुन्हा नवचैतन्य निर्माण करण्याचं काम मी करील अशी मी एक हे देतो। आणि तसेच लोकसेवा प्रतीच्या माध्यमातून माझे सामाजिक उपक्रम चालू असतात। त्या उपक्रमामध्ये माझा हा 4था उपक्रम इथे चालू आहे। यानंतर उद्या झेंगाबाई टाकळी मानकापूर येथे आमचा पुन्हा एक शिबिर होत आहे। तरी माझ्या पश्चिम नागपूर मनागा शहरातल्या नागरिकांना आव्हान आहे की या आरोग्य शिबिराचा सगळ्यांनी लाभ घ्यावा, जेणेकरून सगळ्यांचं आरोग्य निरोगी राहावे। आणि हा कार्यक्रम आवर्जून आम्ही गडकरी साहेबांचा वाढदिवस आणि देवेंद्र भाऊचा वाढदिवस या 27 मे ते 22 जुलै असा हा सेवा पर्व कार्यक्रम आयोजित केलेला आहे। यात आरोग्य निदान शिबिर तर आहेच आहे, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारसुद्धा आम्ही करणार आहे। तर अशा प्रकारचे आमचे शिबिरं चालू आहे। सर्वांना विनंती करण्यात येते की त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि या शिबिरामध्ये चष्मे वाटप आहेत, फुकट चष्मे वाटप करणार आहे। त्यानंतर मोत्याबिंदूचं जे ऑपरेशन आहे ते सुद्धा आम्ही आमच्या वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही करणार आहे। तिथे राहण्याची सोय, दवाखान्यामध्ये त्यांचं ऑपरेशन फुकट करणार आहे। अशा प्रकारच्या खूप साऱ्या निर्णय योजना आहेत त्या आम्ही आरोग्याबद्दलच्या त्या राबवत आहे। त्याबद्दल मी माझ्या पदाधिकारी जे लोकसेवा प्रतिष्ठानचे आभार मानतो आणि धन्यवाद। अब आप हमारे न्यूज चैनल को अपने मोबाइल ऐप पर भी देख सकते हैं। अपने मोबाइल ऐप पर देखने के लिए प्ले स्टोर से MNS न्यूज टीवी ऐप डाउनलोड करें। इंस्टा, हाइट, ट्विटर को और फेसबुक जैसे कई सोशल मीडिया प्लेटफॉर्म पर हमारा चैनल उपलब्ध है। आप इसे यूट्यूब पर भी देख सकते हैं, आप इसे यूट्यूब लाइव भी देख सकते हैं www.mnsnewstv.com पर। अब वक्त है दर्शकों ब्रेक का। ब्रेक लौटने के बाद देखिएगा देश दुनिया की तमाम बड़ी खबर। बने रहिए MNS न्यूज टीवी पर। नमस्कार।